पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। बीडमध्ये 90% पावसाची नोंद झाली तरीही पेरण्या खोळंबल्या। अवघ्या 30% क्षेत्रावर पेरणी झाली आहे। जिल्ह्यातील 8 लाख हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी अवघ्या 2,12,000 हेक्टरवरच पेरणी झाली आहे। यामध्ये 90,000 हेक्टरवर कापूस आणि 1,06,000 हेक्टरवर सोयाबीन पेरण्यात आलं आहे। तर 5 तालुके अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। पाहूयात। बीड जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला। काही भागात पावसानं यावर्षी दमदार हजेरी लावली, तर काही भागात मात्र पाऊस कमी झाल्यानं त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये पेरण्या झाल्या, मात्र काही शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील झाल्या नसल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। बीड जिल्ह्यात 8 लाख हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य आहे। त्यापैकी 2,12,000 हेक्टर क्षेत्रावर या ठिकाणी पेरणी झालेली आहे। तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो, मी सोयाबीनच्या शेतामध्ये आहे। सोयाबीनची जी पेरणी आहे ती या ठिकाणी झालेली आहे, मात्र जी सोयाबीन आहे ही सोयाबीन आता कोमेजू लागली आहे। पाऊस नसल्यामुळं या सोयाबीनची जी पानं आहेत पूर्णतः हे कोमेजू लागलेले आहेत आणि हळूहळू आता जर पाऊस अजून 8 ते 10 दिवस जर पाऊस नाही झाला तर येणाऱ्या काळात हे सोयाबीन पूर्णतः करपून जाण्याची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळते। सोयाबीन बियाणं उगवलं नाही, त्यामुळे जे शेतकरी आहेत त्यांनी या ठिकाणी तक्रारी केल्या आहेत। जवळपास 39 हेक्टर क्षेत्रावरील या तक्रारी आता कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत। त्यामुळे आता कृषी विभाग या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत करतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। आपण कृषी विभागामार्फत सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की 75 ते 100 mm पेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय कोणीही पेरणी करू नये। याचाच अर्थ की साधारण 4 ते 5 इंच ओलावा जमिनीमध्ये पाहिजे। आतापर्यंत 5 ते 6 तालुक्यांमध्ये 100 mm पेक्षा पाऊस झालेला आहे, त्या ठिकाणी पेरणी होते। आजचं जर आपण स्थिती बघितलं तर साधारण 2,12,000 हेक्टरवरती पेरणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये कापूस जे पीक आहे ते साधारण 90,000 हेक्टरपेक्षा जास्त पेरणी झाली आणि 1,06,000 हेक्टरपेक्षा जास्त सोयाबीनची पेरणी झाली। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। कोल्हापूरच्या राजाराम बंधाऱ्यावरील पाणी ओसरलं। राजाराम बंधारा वाहतुकीसाठी खुला झाला। पंचगंगेची पाणी पातळी 15 फुटांवर आहे, तर 9 बंधारे अद्यापही पाण्याखाली असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।